खूप जणांना ऑइल खायचं नसतं किंवा ते डायटिंगवर असतात किंवा खूप जणांना ऑइल आवडतच नाही. तर ही खास त्यांच्यासाठी चटणी आहे, जी एकही थेंब तेल न टाकता चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा. तर चला सुरुवात करूयात. सुरुवातीला लिज्जत पापड जे असतात ना, ते घेतलेले आहेत, जे उडदाच्या डाळीपासून बनलेले असतात. ते पापड घेतलेले आहेत. डायरेक्ट आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे नाहीयेत, कारण जे गॅसचा वाफ असते ती बरोबर नसते किंवा त्याच्यावर आपण स्टँड ठेवून किंवा चाळणी ठेवून जरी आपण भाजलोत ना, तरीही ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर तुम्हाला गॅसवर जरी भाजायचा असेल ना, असा तवा ठेवायचा, तवा गरम होऊ द्यायचा आणि त्यावरती बघा मी थोडंसुद्धा ऑइल टाकलेलं नाहीये. हे बघा, ज्यांनी आपण जे पापड पलटवतो ना, त्या साहाय्याने असा चिमटा भेटतो बघा पापडासाठी, तर त्या साहाय्याने किंवा कशाच्याही साहाय्याने तुम्ही हे बघा अशा पद्धतीनं भाजून घेऊ शकता. तर मी 5-7 पापडं असेच करून घेतलेले आहेत बघा. क्रिस्पी झालेले आहेत सगळे. व्यवस्थित भाजून घेतलेले, फक्त भाजून घेतलेले आहेत. बिलकुल ऑइलचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला जर असंच भाजून खावं वाटत नसेल तर तुम्ही थोडं ऑइल टाकून खाऊ शकता. पण इथं मी तुम्हाला ऑइल न वापरता भाजी किंवा चटणी करून दाखवणार आहे. त्यामुळं मी बिलकुल वापरलेलं नाहीये. त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटोज घेतलेला आहे. तर आपल्याला ते व्यवस्थित थोडंसं पिंक कलर येजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटोज. तर ते टोमॅटोचं जे रस असतो, तो रस न काढता इथं टाकलेला आहे सगळाच. तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटोचा रस काढून टाकायचा नाहीये, कारण आपण इथं ऑइल वापरत नाही. त्यामुळं तो अ, थोडंसं टोमॅटोज आणि कांदा आहे ना, ते मस्त फुलण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी चांगला आहे. त्यामुळे ते पाणी आपल्याला काढून टाकायचं नाहीये. तर बघा पिंक कलर होजेपर्यंत, थोडंसं ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. खालच्या साईडनी करपू नये. हे पहा, खालच्या साईडनी करपायला नाही पाहिजे. त्यामुळं आपल्याला खालच्या साईडनी वरती असं परतवून घ्यायचं आहे कंटिन्यू. आणि हां, शेवटपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, कारण करपू शकतं. तर यानंतर याच्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे. बघा परत आपण परतून घेऊयात. स्किप केलेलं नाहीये मी, तुम्हाला समजण्यासाठी. परत परतून घेऊयात. त्यानंतर जे आपण पापड आहेत ते भाजून घेतलेले आहेत, ते आपल्याला बारीक करून यामध्ये टाकायचं आहे. बघा स्किप बिलकुल केलेलं नाहीये मी. छान पिंक कलर आलेला आहे, थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. खालची साईड करपू नये याची दक्षता घ्या आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे कंटिन्यू आपल्याला. टोमॅटोज पण पूर्ण व्यवस्थित बारीक झालेले आहेत, त्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आणि बघा कांदा पण आपला सेल झालेला आहे, बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा आत्ता आत्ता जी प्रोसिजर सुरू आहे या ठिकाणी तुम्ही गॅस पूर्ण बंद करून टाका, ज्यामुळं खाली करपणार नाही. आणि पूर्ण बारीक कट केलेले आहेत बघा, हे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत पापडाचे. हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात, ज्यामुळं जे पापड कडक आहेत ते नरम होतील. बघा मी थोडं सुद्धा ऑइल टाकलेलं नाहीये. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर पूर्ण मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर बघा काय मसाले टाकायचे आहेत. बघा इथपर्यंत आपल्याला काही टाकायचं नाहीये, कारण पापड मिक्स झालेले आहे, पूर्ण मऊ पण झालेला आहे. तर यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मसाले. हळद टाकायची आहे थोडीशी. त्यानंतर मीठ टाकायचं आहे थोडं. बघा धनिया पावडर टाकायचं आहे थोडं. त्यानंतर जिरा पावडर टाकायचं आहे थोडं. त्यानंतर तुम्हाला खडा मसाला थोडा टाकायचा आहे. त्यानंतर लाल तिखट थोडं टाकायचं आहे. तर एवढं सगळं टाका आणि जर तुम्हाला चाट मसाला टाका वाटत असेल तर थोडासा चाट मसाला पण टाकून घ्या. आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे
जे भाज्यांमध्ये टाकतात. एव्हरेस्टचा मटन मसाला थोडासा टाकलेला आहे. अर्धा टेबलस्पून टाकला तरी चालेल. परत आपल्याला व्यवस्थित आणि बघा गॅस बंदच आहे, गॅस चालू केलेला नाहीये. मी सांगते तुम्हाला गॅस कधी चालू करायचा ते. तर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, ज्यामुळं ना जेवढे पण आपण टाकलेले मसाले आहेत ते पूर्ण पापडाला व्यवस्थित लागले पाहिजेत. त्यामुळं व्यवस्थित आपल्याला 2 मिनिट तरी निदान मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं टाकायचं आहे थोडंसं पाणी, ज्यामुळे सगळे मसाले शिजल्या जातील. आणि आता तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे आणि लो फ्लेम ठेवायची आहे, बिलकुल लो फ्लेम. आणि यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी. आधी थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपण पाणी टाकलेलं आहे, सगळीकडे लागलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लिंबू. लिंबू हे ऑप्शनल नाहीये, लिंबू टाकायचंच आहे. अप्रतिम चव लागते. बिया पडल्या असतील रस टाकताना तर काढून घ्या. खूप घाण लागतात, एकदम दाताखाली आल्याच्या नंतर एकदम कडू लागतात. तर बी पडले असतील तर काढून घ्या, व्यवस्थित मिक्स करा. थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, बिलकुल लो फ्लेम. अर्धा मिनिट 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे जास्तीत जास्त. काढा आणि तुमची चटणी ही किंवा भाजी रेडी आहे खाण्यासाठी. खूप मस्त स्मेल येत आहे. तर यावरती मस्त कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. नक्कीच तुम्हाला मदत झाली असेल. खूप जणांना ऑइली आवडत नाही किंवा जर तुम्हाला वाटत असेल की इथं थोडंसं तरी ऑइल पाहिजेच, तर जिरे आणि मोहरी असतात ना, तर त्याची तुम्ही फोडणी फक्त 1 टेबलस्पूनमध्ये जिरे मोहरी तडतडून 1 टेबलस्पून ऑइलमध्ये जिरे मोहरी तडतडून तुम्ही यावरती टाकून देऊ शकतात. म्हणजे थोडंसं जर ऑइल पाहिजे असेल तर. तर परत थोडं मी इथं टाकत आहे लिंबू. खूप छान आंबट आंबट चव लागते. नक्कीच करून पहा. आणि थोडीशी सुद्धा मदत झाली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज, युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मस्त राहा, मजेत राहा, खुश राहा, एन्जॉय करा, मस्त राहा, निरोगी राहा, माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. भेटूयात अशाच एका युनिक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.